आज समुद्रात जाणारं जे प्रदूषित पाणी होतं ते आम्ही कमी करू शकतो ह्याच्यातच आपण पाठपुरावा घेतो. वर्षानुवर्ष प्रदूषण आपण समुद्राचं करतोय, नद्यांचं करतोय, पर्यावरणाचं करतोय, झाडं का तोडतोय. आपण कुठल्या प्रकारे आज सामान्य माणसाला कर देणाऱ्या काय इन्सेंटिव्ह आहे? त्याच्या विरुद्ध कर बुडवणाऱ्यांना आपण सवलती देतोय. थोडक्यामध्ये आपण लोकांना एकीकडे लोकप्रिय घोषणा करतोय, फुकट अन्न देतोय, फुकट पैसे देतोय खात्यात. त्यांना आळशी बनवतोय का हा विचार होण्याची गरज आहे. दुसरीकडे एक प्रकारे ही निवडणुका जिंकण्यासाठी ती लाच आहे का? याचा देखील विचार करण्याची गरज आहे. आणि कुठेतरी याच्यामध्ये केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर आणि सर्व पातळ्यांवर प्रशासनामध्ये, सरकारमध्ये अशा प्रकारचे कायदे केले जायला पाहिजेत, की कुठल्याही प्रकारची गोष्ट फुकट देणं हे योग्य नाही. समाजातल्या दुर्बल घटकांना दिलं पाहिजे हे मान्य आहे. आरक्षणावर नाही असेच तिढे निर्माण झाले. आज सगळे लोक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्या सरकारने तोडगा काढला. पण कुठेतरी सर्व पक्षांमध्ये खासगीत बोलताना ही सहमती होताना दिसते, की फक्त आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या. फक्त गोरगरीब माणसाच्या भल्यासाठी करा. कल्याणकारी राज्य हे सगळ्यांचं कल्याण करताना जो अब्जाधीश आहे त्याचं आणखीन कल्याण करू नका. ज्याला हातातोंडाशी गाठ आहे त्या माणसाचं जगणं सुलभ करा, सोपं करा.